आज आपण एकदम कमी मसाल्यांचा वापर करून झटपट तयार होणारी परवलची सुक्की भाजी बनवतोय। त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम परवल स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। त्याची सालं काढायची, दोन्ही बाजूचे शेंडे कापून घ्यायचे, त्यानंतर सुरीने याचे 6 भाग करून घ्यायचे। जर परवल जून असेल तर त्यातील बिया सुद्धा काढून टाकू शकता। तर इथे मी एका परवलचे 6 भाग करून सर्व परवल चिरून घेतले आहेत। त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की चिरून घेतलेली परवल घालायची, हलकेसे डाग पडेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची। एखाद्या डिशमध्ये काढायची, त्याच कढईमध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या, सोबतच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा। त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो सोबतच अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालायचं। टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य भाजून घ्यायचं। त्यानंतर परवल घालायची, भाजीसोबत मिक्स करायची, झाकण ठेवून शिजवून घ्यायची।